नमस्कार. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या सविताच कॉर्नर या चॅनलवरती. 2026 मधील अमावस्या कधी आहे, तसेच ही अमावस्या कोणत्या नावाने साजरी केली जाईल, या दिवशी कोणता असा आपल्याला खास उपाय करावायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. 2026 मधील जुलै महिन्यातील अमावस्या 14 जुलै 2026 मंगळवारी साजरी केली जाईल. या दिवशी येणारा मंगळवार असल्यामुळे या तिथीला भौमवती अमावस्या असे म्हटले जाईल. या दिवशी पितरांचे स्मरण, दान धर्म आणि हनुमान किंवा शिवपूजन करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या अमावस्ये दिवशी आपल्याला एक खास उपाय करावायचा आहे. उपाय अतिशय सोपा आहे. तो केल्याने आपल्याला घरामध्ये शांतता, सकारात्मकता तसेच धनप्राप्ती देखील होऊन पितृदोष नाहीसा होईल, आर्थिक समृद्धी होईल. तर असा एक सोपा उपाय या अमावस्येला आपण करायचा आहे. ही अमावस्या तिथी सोमवारपासून 13 जुलैपासून सुरू होत असल्याने सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाईल. अमावस्येचा दिवस पितरांच्या शांतीसाठी, आत्मपरीक्षणासाठी आणि नवीन संकल्प करण्यासाठी खूपच शुभ मानला जातो. या दिवशी सकाळी उठून गंगाजल मिसळलेल्या पाण्याने स्नान करा. दुपारी 12:01 ते 12:49 या शुभ मुहूर्तावर पितरांच्या नावाने तर्पण तसेच पिंडदान नक्की करावे. गरीब आणि गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र किंवा फळे नक्की दान करावीत. भौमवती अमावस्येच्या दिवशी लाल रंगाच्या वस्तूचे दान करणे विशेष लाभदायक मानले जाते. पिंपळाच्या झाडाला या दिवशी जल अर्पण करून 7 प्रदक्षिणा घालाव्यात. या दिवशी काय टाळावे, तर या दिवशी तामसिक आहार, मांसाहार, कांदा, लसूण यांचे सेवन करू नये. या दिवशी केस कापणे, सेविंग करणे, नखे कापणे इत्यादी वर्ज्य मानले जाते. घरात भांडणे किंवा कोणाचाही अपमान करणे या दिवशी नक्की टाळावे. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील अडथळे दूर करायचे असतील तर 14 जुलै रोजी हा एक अचूक आणि प्रभावी उपाय करा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजावर कोणत्याही पवित्र घरामध्ये मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाचा नक्की दिवा लावायचा आहे. लक्षात ठेवा, उपाय सूर्यास्तानंतर अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा कोणत्याही पवित्र मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तिळाचा दिवा नक्की लावावा. त्या दिव्यामध्ये काळे तीळ नक्की टाकावेत. तसेच दिवा लावताना मंत्र म्हणावा, ओम प्रीत्यंभ्य नमः, ओम हनुमंतये नमः. या मंत्राचा नक्की जप करावा. या उपायाने पितृदोष शांत होतो, घरात सुखशांती नांदते, धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे. ओम हनुमंते नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायला सोपा वाटत असेल तर हा जरूर म्हणावा. तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पूजेबद्दल किंवा पितृतर्पणाच्या अचूक पद्धतीबद्दल देखील अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट करून जरूर कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.